नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नटसम्राटच्या एका महत्त्वाच्या स्वगतामध्ये नटसम्राटचा नायक म्हणतो की जगावं की मरावं. याच पद्धतीनं कॉलेज जीवनामध्ये शी लव्ज मी नॉट अशा प्रकारची अनेक रूपकं वापरली जातात. हे सगळं आठवायचं कारण असं की आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या मविया मंत्रिमंडळामधल्या शिक्षण विषयक मंत्र्यांमध्ये शाळा सुरू होणार, शाळा सुरू नाही होणार, शाळा सुरू होणार, शाळा सुरू नाही होणार अशा प्रकारचं पालुपद लावायची स्पर्धा सुरू झालेली आहे. याचा समाजात काय परिणाम होतोय याची या मंत्र्यांना कदाचित काळजी नाही. कदाचित या मंत्र्यांची मुलंच शाळेत शिकण्याच्या वयाची राहिलेली नाही आहेत आणि जरी ती शाळेत शिकत असतील तरी मंत्र्यांचा त्यांच्याशीच संवाद नाहीये असं स्पष्टपणे जबाबदारीनं ठामपणे आम्हाला म्हणावंसं वाटतंय. याचं कारण असं की शाळा सुरू होणार असं मंत्री म्हटला की त्यानंतर शाळा विषयक सर्व जबाबदाऱ्या वेळच्या वेळेला पूर्ण करण्याची संस्था चालकांवर जबाबदारी येऊन पडते आणि ती जबाबदारी पूर्ण होते ना होते तितक्यातच एक मंत्री शाळा सुरू होणार नाही असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात संस्था चालकांनी केलेला सगळा खर्च पाण्यात जातो. दुसऱ्या बाजूला शाळा सुरू होणार म्हटल्यावर पालक आणि विद्यार्थी दप्तरापासून गणवेशापासून बुटापासून पुस्तकांपर्यंत सगळ्या गोष्टींची तजवीज करू लागतात. ऑनलाईनचं कनेक्शन यापुढे किती दिवस ठेवायचं, अगदी सोप्यातला सोपा मुद्दा डेटा पॅक रिन्यू करायचा की नाही असे अनंत प्रश्न त्यांच्या समोर असतात. मंत्र्यांना याची काय काळजी आहे? त्यांचा एक मंत्री अचानक झोपेतून जागा होतो आणि सांगतो शाळा सुरू नाही होणार, शाळा सुरू होणार, शाळा सुरू नाही होणार. या पालुपदानं महाराष्ट्रातल्या पालक आणि विद्यार्थ्यांचं संस्था चालकांचं डोकं या मंत्र्यांनी भंडावून सोडलेलं आहे. आपल्याला मंत्रीपदावर बसल्याच्या नंतर काय बोलायला हवं यापेक्षा काय बोलायला नको, कधी बोलायला नको याचं भान कधी येणार आहे. म्हणूनच आम्ही जबाबदारीनं आणि ठामपणे या मंत्र्यांना प्रश्न विचारतोय की शाळांच्या बाबत बडबडून गोंधळ का वाढवताय? आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं क्लाइड क्रास्टो जोडले गेलेले आहेत. राष्ट्रवादीचे ते प्रवक्ता आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत प्रेरणा होनराव आहेत. आपल्यासोबत पालक प्रतिनिधी या नात्यानं सोनाली भांडारकर आहेत आणि संस्था चालकांचं प्रतिनिधित्व आपल्यासोबत करतायत राजीव जगताप. सर्व मान्यवरांना एक विनंती आहे, कृपया ही चर्चा पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्यांचे फोन डीएनडी मोडला टाकावेत, कारण सातत्यानं मध्ये मध्ये फोन येत राहिले तुमचाच जनतेशी संपर्क तुटेल. पहिला थेट मुद्दा प्रेरणा होनराव यांच्यासाठी. प्रेरणा होनराव, शाळा सुरू होणार, शाळा सुरू नाही होणार या मंत्र्यांचं काय करायचं? मंत्र्यांचं काय करायचं? माझा आवाज येतोय? बिलकुल येतोय, बोला. मंत्र्यांचं काय करायचं या विषयामध्ये आपण आता खूप रंजक शब्दांमध्ये हा विषय सांगितला. मला पासिंग द पार्सल नावाचा एक खेळ आठवला. आपल्यावर जबाबदारी आली की पार्सल पास करून टाकायचं. अगदी मराठीमध्ये त्याला माझ्या आईचं पत्र हरवलं असा खेळ खेळायचो आपण लहानपणी. पत्र हरवलं जे आपण लहानपणी खेळायचो तसं यांचं पत्र हरवलं, यांचे विचार हरवलेत, यांचं कर्म करण्याची यांची भूमिका हरवून गेली आहे. ह्या स्वतःच्या जबाबदाऱ्या फक्त पासिंग द पार्सल सारख्या एकमेकांकडे पाठवायला लागलेत. महाराष्ट्राला आज कुठलाही नेता राहिलेला नाहीये. मुख्यमंत्री हे नाव आलाय. प्रत्येक खात्यामध्ये राहणारा नेता स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि येऊन कुठल्याही खात्यांच्या विषयी आपापल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो. पण आजच्या घडीला तुम्ही स्वतः सुद्धा एका संस्थेशी निगडीत आहात, प्राध्यापकी आहात. ज्या वेळेला एखादा मंत्री म्हणतो शाळा सुरू होणार, तुमची काय तयारी सुरू होते? जेव्हा एखादा मंत्री म्हणतो शाळा सुरू नाही होणार, तुमचा काय गोंधळ उडतो? प्रश्न दोन अनुषंगाने जातो. एक संस्था चालक म्हणून ज्यावेळी संस्थेत विद्यार्थी येऊन शिकणार या अनुषंगाने मी विचार करते, त्यावेळी संस्था त्या दृष्टीने तयार करणं आणि ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर त्या दृष्टीने उभं करणं हे आमच्या डोक्यात असतं. जे आहे त्याला व्यवस्थित करायचं.
आणि दुसरा विषय, ज्यावेळी विद्यार्थी येणार नसतात त्यावेळी डिजिटल एज्युकेशन आपण इफेक्टिव्हली आणखीन जास्त छान कसं देऊ शकतो याचा विचार करतो. आता मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करते, म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्या सगळ्या सोयी देऊ शकते. पण मला काळजी त्या विद्यार्थ्यांची वाटते जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात, ज्या विद्यार्थ्यांकडे आजही टॅब्स नाहीयेत, ज्या विद्यार्थ्यांकडे डेटा पॅक कसं घ्यायचं हे त्यांना बिलकुल. माहिती नाहीये, चुकून एखाद्याला मिळालं तर त्या डेटा बिलकुल. पॅकचा वापर कसा करायचा हे त्याला माहिती नाहीये. आज ह्या परिस्थितीत अडकलेल्या मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं, इथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उपस्थित आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे, अहो तुम्ही कुठली तरी ठोस भूमिका घेतली आहे का? जर तुम्ही डिजिटल एज्युकेशन देणार आहात तर त्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राला कसं तयार केलंय? एक मिनिट, मी माझे बिलकुल 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 त्यांचं उत्तर संपतच आलंय. त्यांचं उत्तर संपलं की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही भूमिका मांडू शकता. प्रेरणाजी तुम्ही पटकन 30 विद्यार्थ्यांसाठी सेकंदात. तुम्ही आजपर्यंत सांगितलेलं नाहीये शाळा कधी चालू होणार आहेत. आज शिक्षण मंत्री एक वक्तव्य देतात, उपमुख्यमंत्री एक वक्तव्य देतात, त्यांना स्वतःला माहिती नाही तुमचा या सगळ्या प्रकारामध्ये वक्तव्य देण्याचीच जणू काही स्पर्धा चाललेली आहे. पळापळा कोण पुढे पळेतो अशा स्वरूपाची एक स्पर्धा पळण्याबाबत होती, इथं बोलण्याची स्पर्धा आहे. क्लाइड क्रास्ट्रो, आपलं उत्तर. प्रसादजी, बोलायला मी खूप बोलू शकतो, पण गोष्ट अशी आहे की तुम्ही नट सम्राटचा उल्लेख केला, कॉलेजचा उल्लेख केला, लव्ह यू नॉट लव्ह यू, आणि नंतर पासिंग द पार्सल, काय सर्व उदाहरण दिला. मी तुम्हाला सांगतो, मुलांना कधी पण आय लव्ह यू सांगायचं, आय लव्ह यू नॉट, आणि लव्ह यू सांगितलं म्हणजे त्यांची काळजी ठेवायला पाहिजे आपल्याला, एक गोष्ट. दुसरी बाब, तुम्ही बोलला की टू लिव्ह और नॉट टू लिव्ह, चिल्ड्रन हॅव टू लिव्ह. आणि हे विरोधी पक्ष जे आहेत ना, त्यांना मुलांचा पण आता त्यांनी घेतला हातात आणि पार्सल सारखा पासिंग चालू केलाय त्या लोकांनी. मी तुम्हाला सांगतो, मुलांच्या विषयामध्ये एकदम काळजी घेऊन, एकदम विचार करून पावलं उचललं पाहिजे. आपण राजकारण क्लाइडजी फार 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 बरं होईल तुम्ही जर विचार करून पावलं उचलली. माझी विनंती काय आहे, माझी विनंती तुमच्या मार्फत सरकारला आहे की जोपर्यंत पाऊल उचलत नाही ना तोपर्यंत बोलू तर नका. एकदा निर्णय घ्या, निर्णय घेतलात की अंमलबजावणी करा. तुम्ही कसं सांगितलं प्रश्न, आता माझं उत्तर घेऊन टाका. ठीक आहे. आता काय तुम्ही थांबा, तुम्ही बोलला जरा 2 मिनिटं, मी ऐकलं, आता माझं ऐकून घ्या. मी इकडे तुमच्याशी वाद करायला बसलो नाही. तुम्ही प्रश्न विचारला, प्रसादजीने प्रश्न विचारला, उत्तर देतो. तुम्ही आता काय बोलू नका बोलला, नाही बोलला तरी चॅनलवाले बोलणार, काय बोलत नाही, काय करत नाही. एक सिंपल विषय आहे. आज तुम्ही म्हणता की शाळा की कॉलेज असेल, तुम्ही तयार करता, साफ करता, एका रात्री समजा आज निर्णय घेतला आणि बोला उद्या उघडू शकणार काय? तो तुम्हाला तयारी करायला तो वेळ देणार ना. अच्छा, वेळ दिल्यानंतर जेव्हा टास्क फोर्स असतं, एक कोणाला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित आहे प्रसादजी, मला माहित आहे, मला ठाऊक आहे की टास्क फोर्स असते, ते सर्व निर्णय घेतात, ते तज्ञ असतात, ते सर्व निर्णय घेतात, त्याप्रमाणे करतात. पण प्रादुर्भाव वाढला कोविडचा, तो काय आपल्याला मुलांना जीवाला धोका द्यायचा आपला असतं का? तर तुम्ही बोललात की ते लोक स्पर्धा लावली, हे लावली, तुम्हाला हक्क आहे बोलायचा, तुम्ही बोलत राहा. विरोधी पक्षांना तर काय, जे नाही बोलायचं तेच बोलत राहणार. उद्या जर शाळा सुरुवात केली, प्रादुर्भाव वाढला, मुलांना जेव्हा कोरोना झाला, तो हे काय आपल्या अंगावर घेणार काय? हे जबाबदारी घेणार काय? तेव्हा काय करणार? आम्ही बोलायला बोललो, तुम्ही का सुरुवात केली? ठीक आहे, सुरुवात नाही केलं पाहिजे होतं, आता मुलांना त्रास झालाय. तर तुम्ही कसं आहे, जसं लिव्ह और नॉट टू आपण जो तर्क देताय क्लाइड क्रास्ट्रो, त्याच्यावर संस्थाचालक आणि शाळेच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून पालक दोघांनाही बोलायची संधी देऊ. प्रेरणा होनराव यांनी मांडलेले मुद्दे तुमच्यासाठी राजकीय असतील, आपण त्याचा थेट आणि अंतिम घटकापर्यंत हा विषय घेऊन जाऊयात. संस्थाचालक या नात्यानं मला आपल्या सोबत असलेल्या राजीव जगताप यांना विचारायचं आहे. राजीवजी, राज्य सरकार काय बचाव सादर करतं की म्हणे जर समजा अचानक शाळा सुरू केल्या तर तुम्हाला गडबड होईल, म्हणून आम्ही जणू काही ट्रायल पिरियड करतोय असं त्यांना वाटतंय की काय? हरकत नाही, त्यांनी थोडासा कालावधी द्यायला पाहिजे हे मला मान्य आहे. पण कुठलाही निर्णय घेताना एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती मागे फिरण्यात काहीच अर्थ नाही. कृपया करून, आणि याच्यात कोणी पक्षीय राजकारण आणू नये, कारण हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न निगडीत आहेत. त्यामुळे एकदा निर्णय घेतला तर सगळा विचार करून टास्क फोर्स किंवा जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्याशी विचार विनिमय करूनच आपण निर्णय घ्यावा, आणि मग त्याप्रमाणे संस्थाचालकांना कळवावं. त्याप्रमाणे संस्थाचालक जे काही SOPs शासनाने नेमून दिलेले आहेत ते SOPs फॉलो करून शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील.
परंतु होतंय जगतापजी काय? जगतापजी याच्यात प्रश्न माझ्याकडून आपल्यासाठी असा आहे, आतापर्यंत जवळपास अर्धा डझन वेळेला शाळा सुरू होणार म्हणून मुलाखती दिल्या या मंत्री महोदयांनी. वेगळा मंत्री वेगळ्या पद्धतीनं अर्धा डझन वेळा बोलून गेला शाळा सुरू होणार नाहीत. संस्था चालक म्हणून तुम्ही किती भरडला गेलात? नाही, याच्यामध्ये प्रत्येक वेळेला काय होतंय की आपण शाळा सुरू करायच्या या दृष्टिकोनातून जे एसओपीज आहेत, सॅनिटायझेशन असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, वर्ग अतिशय साफ करणे, सगळे बेंचेस व्यवस्थित सॅनिटाईज करून घेणं, नंतर थर्मल जे हे आहे थर्मोमीटर आहे त्याचा वापर करून विद्यार्थी आतमध्ये येताना त्याचं ते सगळं नोंदणी करून घेणं, ह्या सगळ्या तयाऱ्या आपण करतो. आणि त्या तयाऱ्या केल्यानंतर ज्या वेळेला हे जाहीर होतं की आता नाही शाळा आता काही सुरू होणार नाही, त्यावेळेला मग ह्या सगळ्या ज्या तयारी केलेली असते ती वाया जाते. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की जो काही निर्णय घ्यायचा असेल तो संबंधित कोणीही असू द्या, टास्क फोर्स असू द्या किंवा इतर कोणी संबंधित घटक असू द्या, त्यांच्याशी नीट विचार विनिमय करून एकदाचा अंतिम निर्णय घ्यावा. बिलकुल. थोडक्यात संस्था चालकांना काय म्हणायचं आहे तर एकदा निर्णय घेतलात ना की त्यावर ठाम राहा, निर्णय घेत नाही तोपर्यंत बोलू नका. क्लाइड क्रास्टो 30 सेकंदात उत्तर द्या, पालकांचंही म्हणणं आपल्याला ऐकायचं आहे. पटकन मी बोलतो. प्रसादजी, मी पण एक पालक आहे. बिलकुल. ते जे सांगतात ते मला पण तेच मुलं आहेत, मला पण तेच त्रास होतोय, मानतो मी तुम्हाला ते सांगतो. अरे वा, फारच बरं झालं. म्हणजे इथे राष्ट्रवादीचा प्रवक्ता मान्य करतोय की त्यांना त्रास होतोय, पालक म्हणून तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही निदान ही वेदना मान्य करताय, खूप बरं आहे. प्रसादजी, इकडे खोटा बोलायला बसलो नाही मी, खोटा बोलायला बसलो नाही मी. तुम्हाला आता त्याचं उत्तर पण देतो, जरा ऐकून घ्या, थोडासा ऐकून घ्या. आज 1 आठवड्याचा कोणाला टाइम दिला आणि 1 आठवड्यामध्ये प्रादुर्भाव वाढला आणि जसे साहेब जगताप साहेब बसले तसे टास्क फोर्स मध्ये लोक त्यांना बोलू का मी? बिलकुल बिलकुल क्राईडजी, आपण बोला, वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंद आहेत. हा नाही, मध्ये कोणतरी बोलला म्हणून मी थांबलो. तर असेच लोक जे तज्ञ लोक आहेत ते सांगतात की आम्ही सांगितलं होतं आपण सुरुवात करूया, पण प्रादुर्भाव वाढलाय, आता त्रास होऊ शकतो म्हणून ते थांबतायत. तर निर्णय असाच घ्यावा लागेल, कारण तुम्हाला सिंपल सांगतो की लहान मुलांच्या जीवाशी खेळू शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला शिवी देऊ तरी चालेल, पण लहान मुलांचा जीव आम्ही त्रास मध्ये टाकणार नाही. अगदी 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 मान्य क्लाइडजी, नका 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 लहान मुलांना त्रास देऊ. अहो पण तुम्ही 8वी 9वी 10वीच्या मुलांबद्दल तरी काही ठरवाल की नाही? पालक म्हणून आपण एकदा पटकन सोनाली भांडारकर यांना बोलतं करू. चर्चेच्या बऱ्यापैकी भागामध्ये आतापर्यंत त्यांचं मत नोंदवलं गेलेलं नाहीये. सोनाली भांडारकर बोलतात. क्राईडजी ऐका जरा, पालक म्हणून त्या सोनाली भांडारकर काय सांगू इच्छितात ते ऐकूया. प्रसादजी, मी बोलू शकत असेल तर बोलते. जी जी बोला, आपलं म्हणणं मांडा. मी एक पालक म्हणून, म्हणजे कायम एक दुर्लक्षित घटक म्हणून आज इथे रिप्रेझेंट करते आहे. म्हणजे ज्यांची मुलं शाळेत जाणार आहेत, जी पालक फीस भरणार आहेत, त्यांनाच अगदी गृहीत धरून हे सगळा कार्यक्रम चाललेला असतो. म्हणजे दर आठवड्यामध्ये आम्ही पण ह्यामुळे कंटाळलेलो आहे की दर आठवड्यामध्ये कोणीतरी एक नेता येणार आणि तो काहीतरी वक्तव्य करणार आणि त्याच्यानंतर आम्ही तयारी करणार, मुलांना मानसिकरित्या तयार करणार, मग परत दुसऱ्या आठवड्याला कोणीतरी येणार. आणि मला हे कळत नाही की टास्क फोर्सनी जेव्हा सांगितलेलं होतं की शाळा सुरू करण्याचा सरकारने पूर्ण निर्णय करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, त्यानंतरही मंत्र्यांनी येऊन वक्तव्य केलेली आहेत की शाळा सुरू होणार, या आठवड्यात शाळा सुरू होणार, 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्ट नंतर. अगदी सोनालीजी मध्ये एका कारणासाठी आपल्याला थांबवतो. आपल्या आजूबाजूला जर टीव्ही सुरू असेल तर कृपया त्याला बंद करावं. दुसरा महत्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय शाळेच्या बाबत कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका, असंच आता जवळपास महाराष्ट्राला सांगण्याची वेळ आलेली आहे का? कारण या मंत्र्यांमध्ये आणि राज्यमंत्र्यांमध्ये इतका सावळा गोंधळ चाललेला आहे शाळांच्या बाबत की बाप रे बाप. सोनालीजी. प्रसादजी, माझं नेहमी हे म्हणणं राहिलेलं आहे, म्हणजे पालक म्हणून आम्ही नेहमी हे म्हणणं आहे की पालकांना मुलांना तयारी करून शाळेमध्ये पाठवायचं आहे. आणि जसं सर म्हणत आहे, म्हणजे जसं प्रवक्ते आहेत राष्ट्रवादीचे, सर म्हणतात आहे, मान्य आहे की तुम्ही काळजी घेत आहे, आमच्या मुलांची काळजी घेत आहे, मान्य आहे, आम्ही नकारत नाहीये ती गोष्ट, पण हे वारंवार जे बदल होत आहेत ना त्याच्यामुळे आम्ही मानसिकरित्या त्रासलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे सर, की जेव्हा टास्क फोर्सने तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की शाळा सुरू करण्याचा विचारही करू नका, त्यानंतर सुद्धा मंत्र्यांनी येऊन वक्तव्य केले, त्यानंतर सांगण्यात आलं. मला या निमित्तानं पटकन प्रेरणा होंद्राव यांना बोलण्याची संधी द्यायची आहे. दरम्यान एक छोटीशी विनंती सर्व मान्यवरांना आहे,
कृपया आपल्या आजूबाजूला जर समजा कुठे टीव्ही सुरू असेल तर कृपया त्याला बंद करा आणि आपण जेव्हा बोलत नसाल तेव्हा तुमचा माईक पण म्यूट करा. प्रेरणा हुनराव, आपण आपला माईक अनम्यूट करावा. आपलं बोलणं सुरू करायचंय आपल्याला. प्रश्न माझा आपल्यासाठी थेट असा आहे की मुख्यमंत्री हे या सगळ्या याच्यात काहीच बोलत नाही. प्रसादजी, असं वाटतंय तो 6वा मजला जो आहे मंत्रालयाचा, तो आता त्यांनी, मुंबई ही औद्योगिक राजधानी आहे, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला भाड्याने देऊन टाकावा. तसंही हे सरकार फक्त आर्थिक नियोजन बघतं. मुख्यमंत्री कधीही तिथे गेले नाहीत, ते बोलण्याचा प्रश्नही नाही, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षाही नाहीयेत. आता क्लाइड इथे जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते बसलेत, वारंवार, म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे, तुम्ही मागच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेत गेल्या 1.5 वर्षात काय झाले हे त्यांना माहिती नाहीये का? ते किती आर उत्तर द्यायला लागलेत. विद्यार्थ्यांना काय झालं तर काय करायचं? अहो, बार चालू केले तुम्ही हॉटेल्स चालू केले. बारचा विषय तुम्ही आपल्या राज्यातल्या एका जिल्ह्यातली दारूबंदी उठवली. दारू आणि बारचा निर्णय कोणी घेतला होता? सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतला होता ना. सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतला होता ना बार. तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारा, बार आणि दारूचे दुकानं कशाला उघडलं त्या लोकांनी पहिला. त्यांना जाऊन प्रश्न विचारा ना, जाऊन तिकडे विचारा सेंट्रल गव्हर्नमेंटला, त्यांनी का बार आणि पूर्ण होऊ द्या, त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. बरं, दुसरा मुद्दा, एक उपमुद्दा छोटासा आपण काढला म्हणून सांगतो. अहो, सगळं थोडंच तुम्ही मोदी सरकारचं ऐकताय की बार सुरू करायला केंद्रानं सांगितलं तर केंद्राला जाऊन विचारा म्हणताय. प्रेरणा हुनराव यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्यात फक्त. तुम्ही सांगा ना, सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगा, सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगा प्रसादजी की त्याचा निर्णय घ्या की शाळा आणि स्कूल चालू करायचा. आपण सांगायला निर्णय घ्यायला. अहो, सेंट्रल गव्हर्नमेंटने लस पण द्यायला सांगितली होती ना. कुठं निघाला ग्लोबल टेंडर? जमलं का सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटने करायला सांगितलेलं? बार सुरू करा म्हणलं की लगेच जमतं. मुख्यमंत्री बोलत नाही, डोळे बंद करून कानात कापूस टाकून बसला, तर तुम्हाला काय ऐकू येणार नाही, काय बघू? प्रसादजी, क्लाइडजी एक मिनिट. प्रेरणा हुनराव यांना आपण वेळ दिलाय, आपण त्यांचं म्हणणं ऐकूयात एकदा. प्रेरणाजी, आपलं म्हणणं पूर्ण करा. 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्यासाठी. मी काही बोलले का? मी हायपर होत नाही. माझं बोलणं तरी पूर्ण होऊ देत. हायपर माझं बोलणं पूर्ण होतं. मी ऐकलं आपलं. मी आपलं सगळं टाइम दिले, ऐकलं. मी आपलं टाइम सगळं दिले होतो ऐकलंय. म्हणून जरा प्रॉब्लेम होतो. सॉरी, नाही. त्यामुळे सॉरी बोलतो. टाइम दिले म्हणून हायपरचा माझा काय नाही. बोला तुम्ही. टाइम दिले होतं म्हणून मी जरा जोरात बोललो आणि काय हायपर होत नाही. सॉरी. माझा वेळ आपण घेताय. मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, हे दारूबंदीचं वगैरे आपण आणखीन एकदा वाचून बघा. केंद्र सरकारने मान्यता दिली आहे चंद्रपूरची दारूबंदी. कोण उठवली आहे ते? केंद्र सरकारचा त्याच्यामध्ये किती हस्तक्षेप आहे आणि महाराष्ट्र सरकारने काय केले? आपण अभ्यास करून इथे बोलावं ही विनंती. राहिला प्रश्न शिक्षण व्यवस्थेचा. आपण 10वीची परीक्षा घ्यायची का नाही याच्यात संभ्रम. 12वीची एंट्रन्स एक्झाम जिथं घ्यायची गरज होती तिथं 10वीला एंट्रन्स एक्झाम घ्या म्हणून तुम्ही सांगता, आणि जिथे 10वीला गरजच नव्हती सगळं उलटा कारभार चालू आहे. तुम्हाला जर का शाळा सुरू करायच्या नाहीत तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं एकदम दिशाहीन असं त्यांना मार्गदर्शन करू नका. त्यांच्या डिजिटल एज्युकेशनची व्यवस्था येणाऱ्या वर्षभरासाठी तुम्ही करा. एक स्ट्रॉंग डिजिटल माध्यम त्यांना द्या. करू नाही मला बोलू दे. तुम्ही 1.5 वर्ष माझं बोलणं होऊ दे. तुम्ही एवढे हायपर का होता? माझं बोलणं तरी उद्या हायपर होत ताई, जरा तुम्ही पण माझं बोलणं झाल्यानंतर तुम्ही बोला. जस्ट वेट फॉर सम मिनिट. तुम्ही डिजिटल, तुम्ही विद्यार्थ्यांना शाळा चालू केली नाही, दर आठवड्यात तुम्ही निर्णय बदलले. बरं, शाळा चालू नाही जरी केली, संस्था चालकांच्या उदरनिर्वाहाचा काय विचार तुम्ही केला? ज्या शिक्षण संस्था ह्या खूप एकदम विचित्र अशा आर्थिक परिस्थितीत आहेत त्यांचा तुम्ही काय विचार केला? दुसरा प्रश्न, प्रेरणा, या मुद्द्याला पुढे नेऊयात. आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतो. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. क्लाइड कास्ट्रो या निमित्तानं आपण बोलायला हवं आणि तोच मुद्दा स्पर्श करण्याची गरज आहे. संस्था चालकांना किती वर्षांपासून अनुदान मिळालेलं नाही, त्यांना अनुदान मिळत नाही, त्यांना पालक फी देत नाहीत, त्यांना उत्पन्नाचं साधन राहत नाही, आणि दर 15-20 दिवसांनी शाळा सुरू होणार, शाळा सुरू नाही होणार. काय चाललंय काय? जबाबदारी कशाची तरी घ्या तुम्ही. प्रेरणाजी, आता तुम्ही थांबा. आपण क्लाइड कास्ट्रो यांना संधी दिली आहे. क्लाइडजी बोलणार आहेत. नाही, हे डोळे बंद करून बघत राहतात. त्यांना मुख्यमंत्री काय बोलतात दिसत नाही, ऐकू येत नाही, तर त्या आपण काय बोलू शकत नाही. त्यांना ते करतच राहणार, बोलत राहणार. 6 मजला. ठीक आहे ना क्लाइडजी, आपण भारतीय जनता पार्टीच्या राजकीय मुद्द्यांना स्पर्श करू इच्छित नाही. मी आपल्याला थेट असं विचारू इच्छितो, शाळेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचं शेवटचं वक्तव्य कोणत्या तारखेला आलं होतं?
तारीख एक्झॅक्ट तुम्हाला डेट पाहिजे देतो तुम्हाला, पण गेल्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बोलले शेवटी तेव्हा उल्लेख केला होता ना. आणि तुम्हाला दुसरा मी सांगतो की जेव्हा कोण बोलतोय मध्ये प्रसादजी मला नाही मध्ये नाही मध्ये नाही, कोणतरी आपण बोलतंय. आपण बोला. इथे एक दुसरा आवाज मध्ये आला होता, पण आपण बोलू शकताय. कोणाचा टीव्ही ऑन आहे जरा प्लीज त्यांना सांगा. जरा मला जी जी क्लाइडजी, आपला मुद्दा आता नीट ऐकायला येतोय, बोला. हा, माझं म्हणणं आहे की तुम्ही जे मुख्यमंत्री साहेब बोलतायत तुम्हाला ऐकायला तयार नाही, तुम्ही ऐकू नका. मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा माध्यमात येऊन लोकांशी संवाद साधतायत तेव्हा शाळेबद्दल बोलतायत ना ते. आणि माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही राजकारणापोटी मुलांचा जीव का गृहीत धरता? त्यांना काय क्लाइडजी, माझा प्रश्न आता मला बोलू द्या ना. क्लाइडजी, माझा हाच प्रश्न आहे. वेळ देता मला बोलू देत नाही. जी 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 मी आपल्यालाच देतोय संधी. क्लाइडजी, माझा आपल्यासाठीचाच प्रश्न असा आहे की आपण असं म्हणताय ना की मुख्यमंत्री महोदय जनतेला मार्गदर्शन करतायत. मी थेट आपल्याला असं विचारतो की जर मुख्यमंत्री मार्गदर्शन करतायत तर बाकीचे मंत्री कशाला बोलतायत? मंत्रीला प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर ते देतायत का उत्तर नाही द्यायचा? आणि जेव्हा आपण बोलतो संवाद साधतो पत्रकारांशी, तुम्हाला विचारला की समजा शाळा कधी सुरुवात करणार तर ते सांगतायत ना की टास्क फोर्स बघतायत, आम्ही निर्णय घेऊ. नाही नाही, तसं नाही हो. अहो क्लाइडजी, हे लोक टास्क फोर्सवर पण टाकत नाहीत. ताज्या घडामोडींमध्ये तुमचे मंत्री म्हणतात दिवाळीनंतर सुरू करतो, गणपतीमध्ये सुरू करतो. अजित पवार काय म्हणाले, आधी शिक्षकांना लस देणार मग शाळा सुरू करणार. इतका गोंधळ करायची गरज आहे का? गोंधळ तुम्ही निर्माण करता. तुम्ही म्हणजे काय, ते भाजपाची लोक गोंधळ निर्माण करताय. अजितदादा पण काय सांगितलं की जिकडे 0 कोविड केसेस असतात तिकडे आम्ही विचार करू सुरुवात करायचा. कुठे सांगितलं त्यांनी की आजच सुरुवात करणार आहे? आज सांगितलं कुठे? तुम्ही अजितदादा आजचं तुम्ही लाईव्हचं बोलता ना. माझं म्हणणं एकच आहे की कुठलाही निर्णय घेताना काळजी घेऊन पावलं ठेवून मग निर्णय घ्यावा लागेल. ठीक आहे. बीजेपीचे प्रवक्ता बोलत राहतील, ते कधी ऐकणार नाही आणि काय कधी बघणार नाही, काय ते बोलतच राहतील आपल्या विषयी. ठीक आहे. प्रेरणाताई 30 सेकंद प्लीज. 30 सेकंदात संपवायचे उत्तर. प्रसादजी, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, आसाम, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, ओडिसा, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड एवढ्या राज्यांनी तारीख दिली आहे कुठल्या दिवशी शाळा चालू करणार. 1 सप्टेंबर पासून मोस्ट ऑफ दी राज्यांच्या शाळा चालू होत आहेत. महाराष्ट्र सरकारनी, ह्या क्लाइडजींनी असं आरळ गप्पा मारण्यापेक्षा आता एक ठोस काहीतरी सांगावं. ह्यांच्या मंत्र्यांसारखंच हे इथे येऊन समोर बोलायला लागलेत. ह्यांचे मंत्री कसे आरळ गप्पा मारतात. विचारला प्रश्न दिलं उत्तर. हे असं वेळ मारून तुमचं म्हणणं असं आहे की वरवरच्या गप्पा मारू नका. क्लाइडजी, मी आपल्याला संधी दिली होती, आपल्या सोबत असलेल्या इतरांना मी 30 सेकंद देतोय पटकन. जगताप साहेब, आजच्या घडीला तुम्हाला शाळा सुरू होण्याची तारीख अपेक्षित आहे की नाही? पटकन. जगतापजी, आपला माईक बंद आहे. निश्चितपणे तारीख अपेक्षित आहे. सरकारने तारीख दिली पाहिजे, पण त्याआधी मराठीत म्हटलं मी की कुठलंही राजकारण न आणता शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करायला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील लसी दिल्या गेल्या पाहिजेत. जर विद्यार्थ्यांना लसी दिल्या गेल्या नाहीत आणि विद्यार्थ्यांना जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ठीक आहे. पालक या नात्यानं आपण पटकन एकदा सोनाली भांडारकर यांना बोलतं करूयात. पालक या नात्यानं सांगा, आपल्याला विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या साठी आता काय अडचणी येत आहेत? प्रसादजी, मी फक्त एक मुद्दा तुमचा फोडू इच्छिते. मी स्ट्रॉंग अपोज करते मुद्द्याचा की तुम्ही जे बोललात मगाशी की पालक फी द्यायला तयार नाही. पालकांचं असं म्हणणं कधीच नाहीये की पालक फी द्यायला तयार नाही. वाजवी प्रमाणात, ज्या प्रमाणामध्ये शिक्षण दिल्या जात आहे त्या प्रमाणात पालक सगळे फी द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे हा मुद्दा मी फोडू इच्छिते. दुसरी गोष्ट की जसं तुम्ही विचारलंय की लसीकरणाबाबत, तर जसं आम्ही याच मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत जसं पोलिओचं थ्रूआउट ड्राईव्ह आपण हे करतो की पोलिओचं झाल्याशिवाय आपण हे जसं कोविडचं लसीकरण झाल्याशिवाय मला वाटत नाही की 99% पालक शाळेमध्ये पाठवायला तयार आहेत मुलांना. ठीक आहे. आपल्याला जाता जाताच एक संधी पटकन क्लाइड रास्टो यांना द्यायची आहे. क्लाइडजी, एक छोटीशी विनंती माझ्याकडून, आपण कृपया मान्य करा. आपण स्वतः पालक आहात, मी पण आहे. आपल्या दोघांनाही वेदना हीच आहे की शाळा सुरू होणार नसतील तर कृपया संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ नये. ही भावना पोचवाल का मंत्र्यांपर्यंत? भावना तुमचा पोचवेल मी. आणि पण तुम्हाला खरं सांगतो, कुठलाही संभ्रम नाही. आपण एकदम ख्याल देऊन तिकडे बघितलं, जे काय सांगतायत मंत्रीगण किंवा मुख्यमंत्री सांगतायत ते ऐकून घेतलं तर काय संभ्रम निर्माण होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. वेळ मर्यादेपोटी मी अर्थात या चर्चेला आणखीन पुढे नेऊ इच्छित नाही, शकतही नाहीये.
तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.